रांगा लावून देखील गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत। भंडाऱ्याच्या वरठीमध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर रांगा दिसतात। भंडाऱ्याच्या वरठीत भारत गॅस एजन्सीच्या बाहेर नागरिकांच्या या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत। सिलेंडर घेऊनच नागरिक या रांगेमध्ये उभे आहेत। आपण सध्या भंडाऱ्याच्या वरठी येथील निशा गॅस एजन्सी समोर बघू शकतो आपण। हे भारत गॅस एजन्सी आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून जे युद्ध सुरू आहे त्याचा परिणाम जो आहे भारतावरही पाहायला मिळतो। भारतात अनेक ठिकाणी जे आहेत याच्यामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे। सिलेंडरचा तुटवडा यामुळे जे आहे अनेकांना भेडसावत आहे आणि नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे। आपण बघू शकतो या निशा गॅस एजन्सी समोर लांबच लांब रांगा यामुळे पाहायला मिळत आहेत। जिल्हा पुरवठा अधिकारी जरी म्हणत असले की सिलेंडरचा साठा पुरेसा आहे, मात्र जिल्ह्यात अनेक ठिकाणी जे आहेत अशा प्रकारे सिलेंडरच्या लांब रांगा पाहायला मिळतात। ओटीपी साठी त्यांना ओटीपी येत नाही वेळेवर। त्याच्यानंतर आमची बुकिंग झाल्याच्या नंतर सुद्धा आमच्या जवळ जे नंबर असला बुकिंग नंबर तरी पण त्यांना ओटीपी लागत आहे। कधी मग कशासाठी अडचण येत आहे, आउट फॉर डिलिव्हरीसाठी म्हणत आहेत, असं कारण देऊन ते घरी पाठवतात काही जणांना। यावर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे। रुपेश सपाटे, T9 मराठी।